हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी जवळ-जवळ खूप दिवसांनी व्हिडिओ शेअर करत आहे. 28 ते 29 दिवसांनी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर गावी असल्यामुळे मला वेळ पण मिळत नाहीये. तर चला म्हटलं तर गावी सुद्धा आहे, तर आंब्याचा सीझन आहे. फ्रेश असे आंबे पण मिळतात. तर चला म्हटलं आज आंब्यापासून एक छान अशी रेसिपी शेअर करू. तर आज आपण आंबा नारळ लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि खूप चविष्ट असे हे लाडू लागतात. जास्त वेळ लागत नाही. कमी वेळेत आपले बनवून तयार होतात. तर 15 मिनिटात आपले हे लाडू बनवून तयार होतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी नारळ घेतलेले आहेत. इथे मी 2 नारळापासून बनवलेले आहेत. इथं मी मध्यम आकाराचे असे 2 नारळ घेतले. तुम्ही एका नारळापासून पण बनवू शकता. तुम्ही हे ओल्या नारळापासून बनवू शकता किंवा असं डेसिनेटेड कोकोनट पावडर सुद्धा मिळते रेडीमेड. त्याच्यापासून पण हे तुम्ही लाडू बनवू शकता. तर मी इथे हे असे नारळ फोडून घेतलेले आहेत. तर आता हे वरचा भाग जो असतो ना काळपट तो आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही हे मिक्सरला फिरवून सुद्धा असं घेऊ शकता तुकडे करून किंवा असं किसणीने खवून सुद्धा घेऊ शकता, किसून सुद्धा घेऊ शकता. तर इथं मी हे सोप्या पद्धतीने असं हे केलेलं आहे. वरचा भाग काढून टाकायचा काळा आणि असे बारीक-बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचंय. मिक्सरला बारीक असा किस करून घ्यायचा आहे. तर आपण असा वरचा भाग आता पूर्ण काढून टाकलेला आहे. त्यामुळं किस एकदम पांढरा शुभ्र असा आपला बनवून तयार होतो. तर आता याचे असे बारीक-बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता मिक्सरला फिरवल्यामुळं छान असा आपला किस एकदम बारीक तयार होतो. आता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तसे तुम्ही हे किस करून घ्यायचंय. तर इथं आपण असे बारीक-बारीक तुकडे करून घेतलेले. आता हे स्वच्छ असे आपण धुवून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे सगळे आणि पाणी टाकून स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती जो कचरा वगैरे असेल ना, तर तो निघून जातो. तर पाणी टाकून असं स्वच्छ असे धुवून घ्यायचे ते. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून असं बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचंय. तर आता आपण हे फिरवून घेणार आहोत मिक्सरला. तर असं हे आपण फिरवून घेतलेलं आहे बघू शकता. एकदम बारीक असा आपला हा किस बनवून तयार झालेला आहे. तर आता हे बाजूला ठेवून देऊ. तर इथे मी हे 3 आंबे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत. आणि तुम्ही इथं हापूस आंबा सुद्धा वापरू शकता किंवा केसर आंबा वापरू शकता. जो आंबा असा गोड आहे ना चवीला, तो आंबा इथं वापरायचा आहे. म्हणजे लाडू पण खूप छान असे चविष्ट असे होतात लाडू. तर असं कट करून घ्यायचा आहे. आतला गर पूर्ण काढून घ्यायचा आहे. तर आपण इथं 3 आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी 2 मोठे चमचे साखर घातलेली आहे. आता आपण पोह्यांचा चमचा वापरतो त्याच्यापेक्षा हा थोडा मोठा होता चमचा. मी 2 चमचे साखर वापरलेली आहे. आणि चवीला जर आंबा जास्त गोड असेल तर साखर थोडी कमी घालायची आहे आणि जर गोडीला कमी असेल तर साखर थोडी जास्त घालायची आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि थोडीशी इलायची याच्यामध्ये मी 2-3 इलायच्या घालून घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सरला असं फिरवून घ्यायचंय. तर इथं आपला हा आंब्याचा रस तयार झालेला आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करू. इथे मी एका कढईमध्ये जो आपण आता नारळाचा किस केला होता ना, तसं परतून घ्यायचं आहे. तर मी काही तूप वगैरे वापरलेलं नाही. तुम्हाला जर 1 चमचा तूप घालायचं असेल तर ते सुद्धा घालू शकता. तर इथं मी असं फक्त नारळाचा किस घालून घेतलेला आहे आणि आता 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे कमी गॅसवरती असं परतून घ्यायचंय. पूर्णपणे आपल्याला हे खोबऱ्याचा किस हा कोरडा करून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचंय. आणि गॅसची फ्लेम आपल्याला जास्त करायची नाहीये. कमी गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचंय. तर अशा प्रकारे आपल्याला खोबऱ्याचा किस करून घ्यायचा आहे. एकदम कोरडा करून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपण हा आंब्याचा रस घालून घेणार आहोत आणि पूर्णपणे आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. आपण गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला हे करायचंय.
तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचंय. इथं आपण ओला नारळ वापरलेला आहे, त्यामुळं थोडंसं मिश्रण असं आपलं आहे ओलसर ओलसर म्हणजे पातळ असं वाटतं. तुम्ही जर इथे डेसिनेट कोकोनट पावडर जर वापरली ना, तर मिश्रण एकदम कोरडं होऊन जातं. ते असं घातलं की थोड्या वेळ 2 ते 3 मिनिटांनी हे मिश्रण आपलं तयार होतं. तर आता यामध्ये आपण 1 कप मिल्क पावडर वापरणार आहोत. तुम्ही आंब्याचा रस घालतानाच मिल्क पावडर सुद्धा घातली तेव्हा तरीही चालू शकतं. आता मी थोडं 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मिल्क पावडर वापरलेली आहे. तर मिल्क पावडरमुळे लाडूला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. 5 ते 7 मिनिटं आपल्याला लागतात हे. पूर्णपणे मिश्रण हे घट्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे करायचंय. तर इथे हे बघू शकता मिश्रण पण असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर इथे हे आपलं लाडू वळायला मिश्रण तयार झालेलं आहे. गॅस बंद करून आपण कढई बाजूला काढून घेऊ आणि ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत आणि थोडं थंड करून घ्यायचं म्हणजे हाताला असे लाडू वळताना चटका वगैरे बसणार नाही. त्यामुळे आपण ताटामध्ये हे काढून घेणार आहोत. आणि गरमच असताना आपल्याला हे वळायचं नाहीये. थोडंसं कोमट असं झालं की आपण हे लाडू वळायला घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं म्हणजे लाडू वळतील असे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचंय. तर इथे हे मिश्रण आपलं थोडं थंड झालेलं आहे. तर याच्यात आपण लाडू असे वळवून घ्यायचे आहेत. एकदम सहज तयार होतात ते लाडू. तर असे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता आकार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. तर मध्यम आकाराचे मी हे लाडू बनवून घेतलेले आहे. त्यामुळे इथं 12 ते 13 लाडू इथं बनवून तयार झालेले आहेत. 2 नारळापासून आणि इथं आपण खोबऱ्याचा जो किस ठेवलेला होता थोडासा त्याच्यामध्ये हे आता असे वळवून घेतलेले आहे. म्हणजे लाडूला सगळीकडे व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. तर इथे आपला एक लाडू बनवून तयार झालेला आहे. असेच आपण बाकीचे सुद्धा लाडू हे बनवून घेणार आहोत. तर इथे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता किती छान असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. जास्त वेळ लागत नाही. 15 मिनिटात आपले लाडू बनवून तयार होतात. आणि साहित्य सुद्धा आपल्याला जास्त लागत नाही. 3 ते 4 साहित्यामध्ये आपले हे बनवून तयार होतात. तुम्ही जर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स सुद्धा घालायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स सुद्धा घालू शकता. तर बघू शकता किती छान असे चविष्ट असे अगदी सोप्या पद्धतीने मस्त चविष्ट असे हे आंबा नारळाचे लाडू बनवून तयार झालेले. तुम्हाला मी आता एक ओपन करून दाखवते. खूप छान असे एकदम मऊ असे आपले हे बनवून तयार झालेले. बघू शकता खूप छान असे हे लाडू बनवून आपले तयार झालेले आणि खायला पण एकदम अप्रतिम लागतात. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि YouTubeला जर नवीन असाल तर प्रेरणाज होममेड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.